नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि आपल्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज मी आलेली आहे मुंबईला। दुपारची वेळ आहे म्हणून अजिबात गर्दी नाही आहे बरं का। बघा किती छान रिलॅक्स लोक वामकुक्षी घेत आहे। मुंबईकर असणे म्हणजे केवळ मुंबईत राहणे असं नाही, ती एक लाईफस्टाईल आहे। गतिमान लाईफस्टाईलसाठी मुंबईचे लोक प्रसिद्ध आहे। म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही आणि कधीच कुणासाठी थांबत नाही। हे काय स्टेशन आलं सुद्धा, चला पटापट पाय उचलायचं। तर चर्चगेटवर उतरून आता आपण मरीन ड्राईव्हला आलेलो आहोत। लोक सकाळ ते संध्याकाळपर्यंत पळत राहतात कामांच्या मागे, त्यांच्या स्वप्नांच्या मागे। मुंबईकर होणं सोपं नाही। अनेक चॅलेंजेसना सामना करत हे लोक जगतात। त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या संघर्षासाठी, त्यासाठीच तर ते प्रसिद्ध आहे। या मुंबईला ना स्वतःची एक गती आहे, स्पीड आहे, पण तरी इथले लोक बिलकुल स्वार्थी नाही बरं का। ते एकमेकांसाठी वेळ काढतात, मदतीचे हात पुढे करतात। हीच तर वैशिष्ट्यता आहे मुंबईकरांची। संध्याकाळची वेळ आहे, खूप छान आल्हाददायक वातावरण आहे। अरे हे काय आहे? कचरा वेचणारी गाडी आहे। कंप्लीट इलेक्ट्रिक गाडी, मुंबई महानगरपालिकाची ही गाडी आहे। मस्त कन्सेप्ट आहे, भारी। तर इथलं वातावरण खूप छान आल्हाददायक आहे। छान थंड हवा चालू आहे। जिथपर्यंत दृष्टी जात आहे तिथपर्यंत समुद्र आहे। समुद्राच्या विस्तीर्णपणाचं दर्शन होत आहे। किती भारी, किती भारी। असं वाटतं की इथून जाऊच नाही, पण आपल्याला पुढे जायचं आहे। इथून टॅक्सीने आपण म्युझियमला जाणार आहोत आणि तिथून मग आपण बस पकडणार आहोत। साधीसुधी बस नाही बरं का, स्पेशल बसने प्रवास करणार आहोत। चला मग। सो आपल्याला आता इथून निघायला हवं। मागे जी इमारती आहे बघा, ते घड्याळ दिसत आहे का? ते प्रसिद्ध राजाबाई टावर आहे आणि त्याच्या शेजारची जी इमारत आहे ते मुंबई हायकोर्टची इमारत आहे। तर फ्रेंड्स, आता आपण साऊथ मुंबईमध्ये आहोत आणि हे जे समोर ग्राउंड दिसत आहे त्याला ओव्हल ग्राउंड म्हणतात। हे जे ओव्हल मैदान आहे तिथे साधारणपणे क्रिकेट आणि गोल्फसारखे खेळ खेळले जातात। तर आता आपण म्युझियमपाशी पोचलेलो आहोत। बस इथून सुरू होते। ही वेगळ्या प्रकारची बस आहे, त्याला हॉप ऑन हॉप ऑफ असे बस म्हणतात। तर आता आपण बस आतून पाहूयात। खाली पूर्ण AC आहे। पण आपलं बुकिंग वरचं आहे तर आपण वरती जाऊयात। हे बघा, इथं ही ओपन डेक बस आहे। इथून आपल्याला पूर्ण मुंबई पाहता येणार आहे। इथे एक कॅबिन आहे बरं का, ती सुद्धा AC आहे, फुल AC। इथे बसून सुद्धा आपण मुंबई पाहू शकतो। आमच्या लहानपणी ना डबल डेकर बस असायची, पण नेहमी वरती फुलच असायचं। वर बहुतेक जागा मिळायची नाही आणि मिळाली तरी फ्रंट सीट तर कधीच नाही। आता ही हौस मी आत्ता पूर्ण करून घेणार आहे आणि फ्रंट सीटने पूर्ण मुंबई पाहणार आहे। तर हे बघा, बस सुरू झालेली आहे। तर तयार राहा, आता आपण निघालेलो आहोत। जवळजवळ 2 तासाचा प्रवास आहे। उजव्या साईडला मंत्रालय आहे आणि आपण मरीन ड्राईव्हकडे निघालेलो आहोत। इथे डाव्या साईडला ना झाडाच्या फांद्या आहे। सो प्रवास करताना ही मात्र काळजी घ्यायची, कारण आपण आता हाईटवर आहोत आणि झाडाची फांदी पटकन लागायची शक्यता आहे। पण आम्ही खूप एन्जॉय केलं। आम्ही पुढच्यांना सांगून ठेवलं, झाडाच्या फांद्या आला की सांगा आणि फांद्या आला की आम्ही पटकन म्हणजे जंगल सफारीसारखं आम्हाला फील आलं। आम्ही खूप एन्जॉय केलं। हे पुढची लहान मुलं आहे ती खूप एन्जॉय करत होती, आरडाओरडी करत होती आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा लहान झाले आणि आरडाओरडी सुरुवात केली। कोण बघतंय आपल्याला इथे, कोण ओळखतंय? एन्जॉय करायची लाईफ।
हे बघा, संध्याकाळी आपण इथेच बसलेलो होतो ना, पण वरून बघायची मजाच काही और आहे. किती छान समुद्र दिसत आहे. आणि हे बघा मुंबईचे लाईट्स. संध्याकाळी मुंबईला बघायची मजाच काही और असते. जसे चंद्र तारे पूर्ण आकाशातून खाली आलेले असं वाटतं. पूर्ण प्रकाशमान अशी मुंबई दिसत आहे. एकदम भारी. या बसला हॉप ऑन हॉप ऑफ किंवा शॉर्टमध्ये हॉप हॉप बस म्हणतात. या बसमध्ये बसून मुंबई बघायची मजाच काही और असते. लंडनला पॅरिसला सुद्धा अशी बस आहे, पण आपल्याला कुठे जायची गरज नाही फॉरेनला. मुंबईमध्ये सुद्धा आपण या बसचा आनंद घेऊ शकतो. याला प्री बुकिंग करावी लागते. सीझनमध्ये जवळजवळ 1 महिना आधीच बुकिंग करावं लागतं आणि ऑफ सीझनमध्ये 1 आठवड्यापूर्वीसुद्धा आपल्याला तिकीट मिळू शकतात. ऑनलाईन तिकीट्स बुक करावे लागतात. फ्लायओव्हर बघा, डोक्याला लागतं की काय असं वाटतंय. आणि हे आहे ट्रिपचं महत्त्वाचं आकर्षण, बांद्रा वर्ली सी लेक. बांद्रा आणि वर्लीला जोडणारा हा जो पूल आहे इतका सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. आता मी परत चालली आहे परेलला, पण माझं मन मात्र भरलेलं नाही बरं का. रात्रीचा व्ह्यू बघितला, रात्रीचा समुद्रसुद्धा पाहिला, पण मला दिवसाचा व्ह्यूसुद्धा पाहायचा होता. सो आता मी 3 दिवसानंतरचं परत बुकिंग केलेलं आहे हॉप ऑन हॉप ऑफ गाडीचं आणि आपण परत जाऊया. पण या वेळेला आपण 4:30ची गाडी बुक केलेली आहे. सो आपल्याला डे टाईमचं व्ह्यू पण दिसणार आहे. आणि आज यांचा वाढदिवस पण आहे, सो यांनासुद्धा बोलून घेतलं मुंबईला. ही आहे फेमस फ्लोरा फाउंटनची इमारत, गोथिक पद्धतीने बांधलेली आहे. हा बघा वस्तू संग्रहालयाचा समोरचा रस्ता किती छान दिसत आहे. मुंबईचा व्ह्यूज भारी दिसत आहे. सध्या थोडंसं गरम होतं आहे म्हणून आम्ही AC कॅबिनमध्येच बसलेलो आहोत, पण जसं बस सुरू होईल आम्ही पुढे जाणार आहोत आणि पाऊस याची पण शक्यता थोडी वाटतच आहे बरं का. तर ही बस सुरू झालेली आहे. काल आपण हा सेम रस्ता बघितला, तेव्हा लाईट्स लागलेल्या होत्या. दिवसासुद्धा बघा किती छान दिसत आहे. पण रात्री आपल्याला मंत्रालय नव्हता दिसलं बरं का. हे बघा, हे मंत्रालयाचा व्ह्यू एकदम भारी. आपली ट्रिप सेम आहे, प्रवास सेम आहे, डेस्टिनेशन सेम आहे, पण आता सहप्रवासी बदललेले आहे आणि त्याच्याचबरोबरसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. तर ही मरीन ड्राईव्ह आलेले आहे बघा. रात्रीपेक्षा आत्ता संध्याकाळी किती सुंदर सी व्ह्यू आहे. काही बोलायची गरजच नाही. किती छान व्ह्यू आहे बघा, एकदम मस्त, 1 नंबर. जवळजवळ 2 तासाची ही ट्रिप आहे. इथे खाण्याची वगैरे काही सोय नसते किंवा ही बस कुठेच उभी राहत नाही. इथे स्टॉप नसतं, नॉनस्टॉप प्रवास करायचा असतो. सो बसमध्ये चढायच्या आधीच आपण आपले फूड पॅकेट्स किंवा खाणं बरोबर घेऊनच चढायचं. ही बिल्डिंग तुम्हाला माहीतच असेल ना, द वर्ल्ड फेमस अंबानी हाऊस. त्याबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल माहिती आहे. सो वेगळं काही सांगायची गरज नाही, नाही का. तर बघून घ्या अंबानीचं घर. त्याचं नाव आहे अँटिलिया. झालं
पाहून झालं का? मन भरलं का? अहो एवढं एकटक नाही बघायचं, नजर लागते. ते पण वरून आपल्याला पाहत असतील ना, कसं वाटेल त्यांना? तुम्हाला कसं वाटेल तुमच्या घराला असं कोणी एकटक पाहिलं तर? बॅड मॅनर्स, बॅड मॅनर्स. चला पुढे बघा. ही आहे फेमस हाजी अली दर्गा. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि समुद्र, समुद्राकडून येणारा वारा, संध्याकाळ, सूर्यास्त. व्हॉट अ कॉम्बिनेशन. स्वर्गात आहोत असं वाटतंय, है ना? तर फ्रेंड्स तयार रहा, दिल थांब के बैठो. कारण हे बघा समोर दिसत आहे बांद्रावरली सी लिंक ब्रिजवर आपण आलेलो आहोत. रात्रीच्या लाईट्समध्ये तर सुंदर दिसतच होता, पण आत्ता आपल्याला समुद्राचा पण व्ह्यू दिसत आहे. बघा किती छान छान ब्युटिफुल दिसत आहे. आय एम सो एक्सायटेड. साधारणपणे 5.6 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने अरबी समुद्रामध्ये बांधलेला हा ब्रिज वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. दोन्ही बाजूला 4-4 लेन म्हणजे टोटल 8 लेन्स आहे. साधारणपणे 37,500 गाड्या रोज या ब्रिजवरून जातात. या ब्रिजमुळे मुंबईचे ट्रॅफिक कमी व्हायला मदत होते आणि प्रवासाचा वेळसुद्धा वाचतो. बांद्रा आणि वर्लीला जोडणारा हा ब्रिज आहे. याचं दुसरं नाव राजीव गांधी सी लिंक आहे, पण याला बांद्रा वर्ली सी लिंक असेच म्हणतात. प्रायव्हेट गाड्यांना साधारणपणे 100 रुपये टोल आहे आणि कॉमर्शियल गाड्यांना 150 रुपये टोल आहे. पण या ब्रिजवरून अरबी समुद्राचं सीन अप्रतिम दिसतं. अप्रतिम, शब्दातीत, पैसे वसूल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना पावसाळी वातावरण आहे. तर आत्ता पाऊस सुरू झालेला आहे. आमचे कलीग, सहप्रवासी सगळे आत कॅबिनमध्ये बसलेले आहे. पण मला मात्र पावसात भिजायला खूप आवडतं. तर मी यांच्याबरोबर पावसात भिजले, डान्स केला, मज्जा केली, खूप खूप एन्जॉय केलं. एकतर परक्या ठिकाणी कुणी आपल्याला ओळखत नसतं, सो आपल्याला टेन्शन येण्याचं, लाज वाटायचं काही कारण नाही आणि मज्जा करून घ्यायची हो लाईफमध्ये. तुम्ही जितक्या प्रकृतीच्या जवळ जाता, मग ते शहर असेल की गाव असेल, तुम्ही निसर्गात गेले की तुम्हाला आनंदच वाटणार. कारण जेव्हा आपण प्रकृतीच्या जवळ जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये गुड हार्मोन सिक्रेट होतात. आपल्याला आनंद वाटतो, फ्रेश वाटतं आणि पुढच्या जबाबदाऱ्यासाठी, पुढच्या कामासाठी आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळून जाते. डिप्रेशन, दुःख, टेन्शन सगळे आपल्यापासून लांब पळतात. ट्राय तर करा. जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा तेव्हा निसर्गाच्या जवळ जा. शक्य असेल तर अनवाणी चाला. या मातीचा स्पर्श तुमच्या पायांना होऊ द्या. वाऱ्याचा स्पर्श तुमच्या अंगाला लागू द्या. आकाशाच्या निळसरपणा तुमच्या डोळ्यात उतरू द्या. फुलांचा सुगंध घ्या. निसर्गाचा सहवास लागू द्या. या पंचेंद्रियाद्वारा निसर्गाचा आनंद घ्या आणि बघा शरीरामध्ये किती 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 आनंदाची अनुभूती होती आहे. तर आय होप की तुम्ही पण माझ्याबरोबर मजा केली असेल. ही व्हिडिओ कशी वाटली हे अवश्य कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून.